ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमेन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ. माझी समस्त अंगे बल प्राप्त करोत वाक इत्यादी इंद्रिये आणि मन ही शक्ती संपन्न होत जाती आपापली निर्दिष्ट कार्ये योग्य प्रकारे करोत सर्व काही एकमेवाद्वितीय परब्रह्म जे उपनिषदांनी वर्णिले आहे तेच होय. मी हे सत्य कधीही न नाकारो, हे सत्यही मला कधी न नाकारो. किमान मजकडून या सत्याचे निराकरण न हो. या सत्यानुभूतीसाठी आवश्यक असलेले समस्त सद्गुण ज्यांची उपनिषदे वर्णना करतात ते माझ्यात वसोत. ओम शांती शांती शांती. पूजनीय भौमानंदजी, इतर आदरणीय संन्यासीगण, ब्रह्मचारीगण आणि भक्तवृंद हो, आपण नारद आणि सनत कुमार यांचा स्फूर्तिदायी संवाद बघत होतो. नारद जे खूप पंडित आहेत, इतके की ह्या जगात जितकी म्हणून शास्त्र विदित आहेत, जितकी म्हणून शास्त्र लोकांना ठाऊक आहेत, त्या सगळ्या शास्त्रांचं त्यांनी अगदी सांगोपांग अध्ययन केलेलं आहे. आणि हे सगळं शिकल्यानंतरही त्यांचा शोक शांत होत नाही आणि म्हणून ते सनत कुमारांकडे उपस्थित झाले आहेत. सनत कुमारांना त्यांनी म्हटलं की मी तुमच्यासारख्यांकडनं ऐकलंय की तरती शोकम आत्मवित, आत्मवित शोकाच्या पलीकडे जातो. मी शोकग्रस्त आहे, कृपया मला आत्म्याचं ज्ञान देऊन या शोकाच्या पलीकडे घेऊन जा. आपण बघत होतो की प्रत्यक्षात या ज्ञानाचा अनुभव हा एक क्रमविकास असतो. आपल्याला पायरी पायरीनं आपल्या जीवनात, आपल्या बोधात आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणायचा असतो. आणि म्हणून सनत कुमार हळूहळू आपल्या ह्या अतिशय व्याकुळ चित्ताच्या शिष्याला पुढे नेत आहेत. सांगत आहेत की बघ, तू जे सगळं जाणतोस ते शेवटी नाम आहे. नाम देखील काय आहे तर फक्त वाणी आहे. वाणी सुद्धा काय आहे तर मन आहे. म्हणजे एकापेक्षा एक उच्चतर अशा सत्याकडे ते घेऊन जात आहेत. आणि जी एक गोष्ट मी पुन्हा पुन्हा मांडली होती की असं करताना जे काहीही सोडलं जात नाही आहे, काहीही वगळलं जात नाही आहे, त्याच्यामध्ये होत आहे ती वृद्धी, विस्तार. जसं आपण खालती जमिनीवरती आहोत
तर आपल्याला काही थोडंसं दिसत असतं. जर आपण वर विमानात गेलो तर आणखीन विस्तारित दृश्य आपल्याला दिसू लागतं. जर आणखीन वरती गेलो तर समस्त पृथ्वी ती जी चित्र आपल्याला दिसतात ते अंतरिक्षातनं घेतलेली वगैरे की समस्त पृथ्वी आपल्याला दिसू लागेल. तर अशा रीतीनं जसजसं आपण अधिक उच्च भूमीवर जातो तसतसं आपल्या कक्षा, आपल्या जाणीवेच्या कक्षा अधिक विस्तारत जातात. त्यांनी सांगितलं फार सुंदर दृष्टांत देऊन की मन हे वाणीपेक्षाही श्रेष्ठ आहे. मनामध्ये जसं एका हातात कोणी 2 बोरं किंवा 2 आवळे धरावेत त्याप्रमाणे या मनाच्या मुठीत नाम आणि वाणी दोन्ही सामावले जातात. नंतर सांगतात की मनापेक्षा संकल्प म्हणजे ज्याला इतर वेदांताच्या शास्त्रांमध्ये बुद्धी म्हटलेलं आहे, निश्चयात्मिका, जी या विविध संकल्पांपैकी निश्चित काय ते ठरवत असते त्याला इथे संकल्प म्हटलेलं आहे. संकल्प हा मनापेक्षा श्रेष्ठ आहे. पुढे सांगतात की चित्त हे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. अशा रीतीनं ते या शिष्याला एकामागून एक श्रेष्ठतर अशा अवस्थांप्रत घेऊन जात आहेत. प्रत्येक ठिकाणी हे इथे जे सांगितलेलं शिष्य श्रवण करत आहे त्या श्रवणाच्या अनुरूप मनन आणि त्याचं निधिध्यासन चालत आहे आणि तदनुरूप त्याची जाणीव बदलत आहे. प्रत्येक ठिकाणी शिष्य विचारतो की मग मला ही जी श्रेष्ठ पायरी आहे तिथे घेऊन चला आणि मग त्याच्याहून श्रेष्ठ काय आहे ते विचारतो. सांगितलं जातं, सांगितल्यावर म्हणतो की मला त्या श्रेष्ठ पायरीचं ज्ञान द्या. असं करता करता तिथे गुरु सांगतात की प्राण हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. ह्या प्राणामुळेच हे सगळं चालत असतं, त्याच्यामुळेच जीवन धारण होत असतं. या प्राणामुळेच बाकी ज्या गोष्टी आधी सांगितल्या त्यांना महत्त्व येत असतं. म्हणून हा प्राण सगळ्यात श्रेष्ठ आहे. इथे प्राण या शब्दाचा अर्थ आपण ज्याला नुसतं हे म्हणतो की या शारीरिक दृष्टीनं जीवित राहणं एवढाच नव्हे, तर इथे प्राण या शब्दाचा अर्थ विस्तारित असा आहे की ज्याच्यामध्ये या मन, संकल्प इत्यादी सगळ्यांचा समावेश होतो तो प्राण. तर सांगितलंय की ते तत्व सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या जयाने समस्त ही जीवित सृष्टी, या समस्त सृष्टीवर मनुष्याचा ताबा चालतो, कारण सर्व काही हे प्राणाचेच विभिन्न आविष्कार आहेत. एवढं ऐकल्यानंतर आतापर्यंत शिष्य बरं छान, याच्या पुढचं ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे ते सांगा असा विचारत होता. परंतु हे सांगितल्यानंतर आता शिष्य पुढची जिज्ञासा करत नाही. तिथे एक प्रकारचा तृप्तीचा भाव येतो साधकाच्या मनामध्ये. बघा की इथे आता हा नारद हा खूप श्रेष्ठ प्रतीचा साधक आहे. त्याच्यामुळे त्याला तिथपर्यंत प्रगती झाल्यावर जिथे की त्याला ह्या व्याकृत ब्रह्माचं म्हणजे नाना विकारांनी हे जे विविध झालेलं आहे त्या ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे आणि तिथे त्याला संतोष प्राप्त झाला आहे. वाटतं की वा झालं आपलं, आता कळलं मला, आता मी जणू शिखर गाठलं असं वाटू लागतं. आपल्यासारख्याची गोष्ट सोडा, आपल्याला बरंच आधीच वाटू लागतं. काहीतरी दिसलं, कुठला तरी प्रकाश दिसला, काहीतरी झालं, वाटतं की वा झालं, मला म्हणे ज्योतिदर्शन झालं. ते भास्करेश्वरानंद स्वामीजींची ती गोष्ट सांगतात की त्यांना ते बरेच लोक आता मलाही भेटतात सारखे असे की काय अमुक प्रकाश दिसतो, तमका दिवा दिसतो, तमकी काहीतरी ज्योती दिसते, आणि काय आता ते जरा तुम्ही थोडं कशावरती तरी लक्ष केंद्रित केलं की असलं काहीतरी दिसू लागतं. त्याचं काय जीवन बदलणं झालं काय त्याच्यामुळे.
त्याच्यामुळे शांती लाभली काय, हा जो महत्वाचा भाग असतो तो कुठे विचारलाच जात नाही, त्याच्याबद्दल चर्चा होत नाही किंवा चिंतनही होत नाही. वाटतं हा मला काहीतरी एक इतरांना जे दिसलं नाही ते मला दिसलं की वाटतं बघा आता मी ह्या श्रेष्ठ पदाला पोचलो. आणि वाटतं की मला आता आणखीन काही जाणायचं शिल्लक राहिलं नाही. श्रीरामकृष्ण म्हणत असत की ते एखादं छोटंसं जे डबकं आहे त्याच्यामध्ये साधा कोणी एखादा दगड फेकला तरी कितीतरी त्याच्यात चलबिचल माजते. थोडंसंच पाणी आहे, सगळं गढूळ जातं एक छोटा दगड टाकला तरी. आणि मोठा समुद्र आहे, त्यात कितीतरी हत्तींचा कळप गेला तरी त्याला काय होत नाही. तर आपलं जे हे आहे अंतःकरण, त्याचा आवाका लहानसाच असतो. काहीतरी वेगळं दिसलं की काय इतकी उत्तेजना निर्माण होते की बस आता आपल्याला सगळं झालं, कळलं. आपले हात आता स्वर्गालाही, स्वर्गाच्याही पलीकडे त्याला ओलांडून कुठे कुठे पोचले कुणास ठाऊक. तर त्यांच्याकडे, या स्वामी भास्करेश्वरांच्याकडे येऊन एक जण त्यांना सारखा काय सांगायचा की मला अमुक दिसतं, तमुक दिसतं, तो अमुक प्रकाश दिसतो, तमुक प्रकाश दिसतो. आणि आता हे मंडळी एवढं करूनच थांबत नाहीत की नुसतं सांगून विचारतात की बरोबर आहे ना, तुम्हाला दिसतं की नाही असं काही. हे स्वामीजी त्यावेळी त्यांची प्रकृती बरी नसे, तर म्हणून ते एका तिथे आर्म चेअरवरती असे पाय लांब करून असे हे बसलेले असत. आणि ही व्यक्ती सांगत असे त्यांच्याजवळ, तिथे त्यांना काय की दिवा लावायचा वगैरे त्याच्यासाठी एक बटन असे, दिव्याचं बटन. तर हा मनुष्य विचार, काय डू यू सी लाईट? आणि मग त्यांनी गंभीरपणे उत्तर दिलं की व्हेन आय वॉन्ट टू सी लाईट आय प्रेस दिस स्विच. तर हे काहीतरी दिसलं उगाच, त्याला वाटतं की आपलं पुष्कळ काहीतरी आपल्याला समजलं, झालं. तसं आता हा श्रेष्ठ शिष्य आहे, याला वाटतं की चला बघा ना, आता मला ह्या जगातल्या यच्च यावत सगळ्या गोष्टींच्या वरती, त्यांच्या स्थूल रूपावरती, सूक्ष्म रूपावरती, सगळ्यावरती आता माझी कशी सत्ता आली. हे स्थूल जगत, मनोमय जगत, हे सगळं कसं आता माझ्या ताब्यात आलं, कब्जात आलं. आता याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. परंतु गुरुना ठाऊक आहे, जरी शिष्याला ठाऊक नाही तरी गुरुना बरोबर ठाऊक आहे की अजून काही शोक निवृत्तीचं साधन ह्याला प्राप्त झालं नाही. अजूनही जीवनामध्ये इतकं सगळं मिळालं तरी शोक जाणार नाही, कारण आत्म्याचं ज्ञान झालेलं नाही. सगळ्या समस्त जगाचं ज्ञान झालं पण आत्म्याचं ज्ञान झालेलं नाही. आणि म्हणून जरी शिष्य चूप आहे तरी आता गुरुच त्याला विचारतात, सांगतात की पहा, याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असा स्तर आहे, ह्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. केन उपनिषदातही असाच प्रसंग येतो. शिष्यांना गुरुंनी सांगितलं, शिष्यानं विचारलं होतं की असं काय तत्व आहे की ज्याच्यामुळे मन हे विचार करू शकतं, कान ऐकू शकतात, डोळे बघतात. कोण बरं ह्या मनाद्वारे विचार करतो, कोण ह्या नेत्रांद्वारे बघतो, कोण ह्या कानांद्वारे ऐकतो इत्यादी. आणि मग गुरुंनी त्याला सांगितलं की पहा, ह्या सगळ्याचं स्वरूप जो आहे तो तुझ्या कानाचा कान आहे, तुझ्या नेत्रांचा नेत्र आहे, तो तुझ्या मनाचं मन आहे इत्यादी. आणि सांगितलं की ह्या सगळ्याच्या अतीत जाऊन त्याचा अनुभव प्राप्त करून घ्यायचा असतो. आणि ते प्राप्त झालं की आपण मृत्यूच्या पलीकडे जातो. आणि त्याला आणखीनही काही प्रेरणा दिल्या की हेच जीवनात प्राप्त करायचं आहे वगैरे. आणि नंतर शिष्यानं ह्याच्यावर विचार केला, ध्यान केलं, मनन केलं. आणि त्या मननाद्वारे त्याची जाणीव बदलली. त्याला वाटू लागलं की आपल्याला आता सत्याचं ज्ञान झालेलं आहे. गुरूंच्या लक्षात आलं की ह्याला असं काहीतरी वाटत आहे म्हणून. आणि म्हणून गुरु म्हणतात की आता जर तुला असं वाटत असेल की मी जाणलं, तर लक्षात घे की तू थोडंसंच जाणलेलं आहेस, तू काही पूर्ण जाणलेलं नाहीस.
आणि मग शिष्य आणखी साधना करतो. तो भाग आता मी आणखीन त्याचा विस्तार इथे करत नाही. तात्पर्य असं की जरी शिष्याला एक प्रकारचा तात्पुरता असा तृप्तीचा भाव आला तरी देखील ती काही खरोखर या शोकाच्या पलीकडची आत्मज्ञानाची अवस्था नसते. तिथेही सूक्ष्म प्रमाणात किंवा अगदी सूक्ष्म रीतीनं असं म्हणू हा जो कर्ता कर्म विभाग अवस्थित आहे, मी आणि जग अवस्थित आहे, भोगता भोग्य संबंध तिथेही विद्यमान आहे आणि म्हणून ती संपूर्ण ज्ञानाची परमात्म ज्ञानाची स्थिती नव्हे. आणि म्हणून त्याला गुरु सांगतात की हे बघ की तू जर तिथे त्यांनी म्हटलंय की जर त्याला जर कोणी म्हटलं की काय तू हे परमात्म सत्य प्राप्त केलेलं आहे, तर त्याने म्हटलं इथे अतिवादी असा शब्द वापरलेला आहे की म्हणजे ह्या सर्वसाधारण हो नाही याच्या पलीकडचं असं हे विधान होतं की त्याला त्याने अतिवादी असं म्हटलेलं आहे की ह्या अतिवादी शब्द हा उपनिषदांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे. इथे त्याचा अर्थ वेगळा आहे. मुंडक उपनिषदात हा अतिवादीचा अर्थ जरा वेगळा आलेला आहे. मुंडक उपनिषदात जो अर्थ येतो की विद्वान भवते ना अतिवादी, म्हणजे ह्या आत्म्याला जाणून मग हा जाणकार आता अतिवादी राहत नाही. तिथे अतिवादीचा अर्थ आहे की मग तो त्याची मतं ही समन्वयात्मक असतात. तो सगळ्या गोष्टींचा ना समन्वयात्मक दृष्टीनं बघत असतो आणि म्हणून तो त्याचा कट्टरपणा एककल्लीपणा निघून जात असतो. तर त्या अर्थाने म्हटलंय की तो आता कुठल्याही एखाद्या गोष्टीवरती आसक्त होत नाही, त्याच्याबद्दल अभिनिवेश बाळगत नाही. त्याला म्हटलेलं आहे की अतिवादी. इथे अतिवादीचा अर्थ आहे की सर्वसामान्य हो नाही, सर्वसामान्यपणे शब्दांचा किंवा वाणीचा जो अर्थ असतो त्याच्या पलीकडचं तत्व त्याला वाणीतून व्यक्त करायचं असतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे इथे की हा जो प्राण जाणणारा आहे, प्राणाचं तत्व ज्याने जाणलेलं आहे, तो ती व्यक्ती काय अतिवादी होऊ शकते का? शिष्याला गुरु विचारतात. आणि मग हा नारदाने ला वाटलं की हो आता आपण परमात्म तत्व जाणलंय, परंतु ह्या गुरुच्या या सूचनेमुळे तो हा श्रेष्ठ शिष्य पुन्हा विचार करू लागला. आणि मग त्याला इथे शंकराचार्य भाष्यात म्हणतात की त्याच्या त्या मिथ्या ग्रहणापासून शिष्याला वाचवण्यासाठी, या खोट्या अशा समाधानापासून शिष्याला वाचवण्यासाठी गुरु सांगतात की बघ, मी ज्याचं आता पुढे वर्णन करणार आहे ते परमात्म सत्याचं ज्ञान झाल्यानंतरच कोणी अतिवादी होऊ शकतो. म्हणजे ह्या सांगणं बोलणं आणि ऐकणं या सगळ्याच्या पलीकडे असा त्याच्या शब्दांचा अर्थ निष्पन्न होत असतो. म्हणून तिथे म्हटलेलं आहे त्याने की एष तु वा अतिवदती ह्य सत्येन अतिवदती सोहम भगवः सत्येन अतिवदानी इति. म्हणून ते म्हणतात की सत्य ही प्राणापेक्षाही मोठी गोष्ट आहे. या सत्यामध्ये प्रतिष्ठित झाल्यावर मग कोणी हे अतिवदन करू शकतो. ह्या सत्यामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने, सत्यात प्रमाणे जीवन झाल्यानं, म्हणून म्हणतात की सत्य जाण, सत्य तु एव विजिज्ञासितव्यम. आणि मग नारदांना लक्षात येतं, म्हणतात हो हो मला कळलं, मला सत्याबद्दल सांगा, मला सत्याबद्दल विशेष रूपानं मला व्याख्या करून सांगा, सत्य कशाला म्हणायचं. तर मग म्हणतात की ते हे
सत्य कोणी सांगतं तर त्याच्यासाठी त्याला त्याचं ज्ञान हवं असतं, विज्ञान हवं असतं, अनुभव हवा असतो त्या गोष्टीचा. तेव्हा मग त्याची प्रतिष्ठा सत्यात होते. म्हणून सत्य जाणण्यासाठी, सत्यात प्रतिष्ठित होण्यासाठी आता त्याच्यापेक्षा जी पुढची पायरी आहे विज्ञान, तो त्याच्या पुढचा भाग आहे. म्हणून तू विज्ञानाचं अन्वेषण कर. सांगतात की विज्ञानम तु एव विजिज्ञासितव्यम इति. मग नारद पुन्हा त्याच प्रकारे म्हणतात की भगव विज्ञानम विजिज्ञास इति. म्हणून नारद म्हणतात मी विज्ञान विशेष करून जाणू इच्छितो. आणि अशा रीतीने पुन्हा ती परंपरा सुरू होते. तिथे नंतर नारद सांगतात की श्रद्धा, ज्या व्यक्तीला श्रद्धा असेल ती व्यक्ती मनन करते. श्रद्धेप्रमाणे मनन होत असतं. बघा की मनन मनुष्य कशाचं करणार? ज्या गोष्टीबद्दल आस्था आहे त्या गोष्टीचं मनन करील. ज्ञान मिळवण्यासारखे, चिंतन करण्यासारखे जगात कितीतरी अनंत विषय आहेत. कुठल्या विषयाच्या बद्दल मी चिंतन करावं सांगा बरं. याबद्दल एक मोठा प्रश्न निर्माण होतो की आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे. ज्ञान मिळवण्याच्या लायकीच्या गोष्टी जगात इतक्या आहेत. त्याच्यापैकी कशाचं ज्ञान मिळवायचं? किती गोष्टींचं मिळवायचं? एक फ्रेंच वैज्ञानिक होते, गणिती आणि वैज्ञानिक, हेनरिक पॉइंटकर म्हणून. आणि त्याने एक पुस्तक लिहिलं आहे की द व्हॅल्यू ऑफ सायन्स. फार सुरेख पुस्तक आहे. त्यात ते म्हणतात की बघा की आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे, पण आता कुठली गोष्ट आपण अध्ययन करण्यासाठी निवडणार? इतक्या गोष्टी आहेत. जरा हा एक छान विषय आहे बघा की आपण एखादी गोष्ट ह्याचं मला अध्ययन करायचं आहे असं कसं काय निवडतो? सगळे मनुष्य एकाच गोष्टीला निवडतात असं नाही. कोणी त्यांना वाटतं की सगळ्या नाना देशांची नाणी गोळा करणं, त्यांचं अध्ययन करणं हाच कितीतरी लोकांचा एक मोठा छंद असतो. त्याचंच मी अध्ययन करीन, त्याच्यातच आपलं जीवन घालवीन. तो काही जणांचा तो एक अध्ययनाचा विषय असतो. कोणाला चित्रकलेत रस असतो, कोणाला संगीतात रस असतो. कुठल्या गोष्टीचं अध्ययन मी करावं हे आपण कशावरनं ठरवतो बरं? हे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे ठरवते. सगळे एकाच गोष्टीचं अध्ययन करायला लागले तर सगळ्या आपल्या विद्यापीठात फक्त एकच विषय त्या संबंधित आपली श्रद्धा निर्माण होते. आणि त्या श्रद्धेप्रमाणे हे विज्ञान म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञान मनुष्य संपादन करतो. आणि त्याबद्दलचं जे त्याच्याशी संबंधित असं जे सत्य आहे ते त्या प्रकारे जाणत असतो. म्हणून म्हणतात की श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेप्रमाणे मनन करतो, श्रद्धा नसेल तर करणार नाही. बघा कितीतरी लोकांना कुठले कुठले वेगवेगळे विषय महत्वाचे वाटतात. काही जण असे हे आहेत आणि चांगले आहेत, ते फार चांगले लोक आहेत. त्यांना पर्यावरण हे फार महत्वाचं वाटत असतं. पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे आणि सगळं काही ते आपलं जीवन त्याच्यासाठीच देत असतात. आणखी दुसऱ्या गोष्टीचं चिंतन करत नाहीत. आता ते योग्य आहे, खरं आहे, परंतु सगळ्या लोकांनी फक्त त्याच गोष्टीचं चिंतन करत राहावं असं त्यातल्या काहींना वाटतं की बाकी सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत, हीच एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. कोणी एखाद्या विशिष्ट काही याच्या राजकीय मतं घेऊन असतो आणि त्यांना वाटतं की हे जे आहे हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगामध्ये, ह्याच्यापेक्षा महत्वाचं असं काही नाही. तर जशी ज्याची श्रद्धा त्याच्याप्रमाणे त्याचं मनन होत असतं. आणि म्हणून म्हटलं इथे की श्रद्धा तु एव विजिज्ञासितव्य इति. आणि मग नारद लगेच म्हणतात सनत कुमारांना, सांगा बरं मला आता श्रद्धेबद्दल सांगा. तर ते नारद सांगतात ह्या श्रद्धेपेक्षा म्हणून मोठी गोष्ट आहे सांगतो ती की निष्ठा. आपली निष्ठा जशी असेल त्याच्याप्रमाणे श्रद्धा होते.
आणि मग नारद त्यांना म्हणतात, सांगा बरं मग ही निष्ठा कशामध्ये प्रतिष्ठित असते? तर ते म्हणतात, कृतीमध्ये प्रतिष्ठित असते. हे आपल्या कृतीप्रमाणे आपली निष्ठा होत असते. यदा वै करोति अथ निस्तिष्ठति न अकृत्वा निस्तिष्ठति कृत्वा एव निस्तिष्ठति कृतिस्तु एव विजिज्ञासितव्य इति. म्हणतात की ही कृतीच फक्त विजिज्ञासितव्य आहे, तिचीच जिज्ञासा करायला हवी. आणखीन त्याची जिज्ञासा कर. तिथे म्हटलेलं आहे शंकराचार्याने की बघा, हे कृतीतनच आपल्या चित्ताची एकाग्रता साधत असते. सुरुवातीला मागे मी विषय सांगितलं होतं स्वामीजींच्या कर्मयोगाबद्दल की आचरण करता करता कसं आपलं चारित्र्य घडतं, त्याच्यातून कशी निष्ठा आणि श्रद्धा निर्माण होते. आपल्यामधली ही इच्छाशक्तीचा विकास त्याच्यातून होत असतो. अनेकदा हा प्रश्न निर्माण होतो आपल्याला की आपली इच्छाशक्ती कशी वाढवायची. तर ह्या इच्छाशक्तीचा विकास ह्या कर्मातून होतो, कृतीतून होतो. कृती आणि त्या कृतीमागचा भाव यांचा फार अतूट असा संबंध आहे बघा. की ज्या भावनेतून एखादी कृती केलेली असते त्या भावनेला ती कृती पुष्ट करीत असते. जी भावना किंवा जी वृत्ती घेऊन एखादं कार्य आपण करीत असतो त्या कार्याच्या द्वारे त्या वृत्तीला बळ मिळत असतं. म्हणूनच जर भगवंताची सेवा म्हणून कार्य केलं, ह्या वृत्तीला ठेवून जर कार्य केलं तर त्या कार्यातून पुष्टी कशाची होईल? तर आपल्या भक्तीची पुष्टी त्याच्यातून होत असते. त्याच्यासाठी कार्याची गरज असते. नाहीतर नुसतंच आपण विचार केला ठीक आहे मी जरा आपलं भक्ती तशीच वाढवतो, ते वाढवण्यासाठी साधन राहत नाही. कर्मयोग किंवा ही कृती जेव्हा आपला विचार कृतीत परिणत केला जातो तेव्हा तो विचार हा त्या कृतीमुळे अधिक दृढ होतो. बघा, त्या कृतीचा आणि विचारांचा असा संबंध असतो. त्याच्यासाठीच आपल्याला हे कधी कधी असं वाटतं की काय वास्तविक भगवंताच्या तिकडे मंदिरात जाऊन प्रणाम करायचा कशाला? मनात भाव असला म्हणजे झालं की नाही? मनात आपलं भक्ती असली झालं, तिथे मंदिरात जायचं, आपलं डोकं टेकायचं, ह्या कृती केल्या पाहिजेत असं कोणी सांगितलंय? काय गरज आहे? आता म्हटलं तर गरज नाही, परंतु का गरज आहे? त्या भावाशी संबंधित अशी कृती केली की त्या कृतीच्या द्वारे तो भाव परिपुष्ट होतो, वृद्धिंगत होतो. ही सगळ्यांनी म्हणजे अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. ह्याला असं तर्काद्वारे सिद्ध करणं खूप कठीण आहे. परंतु बघा की कुठलीही कृती घ्या, अगदी साधारण कृती जरी त्याच्यामध्ये उच्च भाव नसला, त्या कृतीमध्ये जो काही भाव असेल तो परिपुष्ट होईल. एखादी कृती समजा आपण केली नुसतीच कुणाची तरी थट्टा करण्याच्या उद्देशाने, नुसतंच थट्टा करावी असा मनोभाव आहे पण कृती घडलेली नाही, तर तो जो थट्टेचा ते मस्करी करायची त्याचे हा भाव तितका दृढ होणार नाही. पण आता त्याला कृतीत व्यक्त करा, लगेच त्या भावाचं पण तसंच दृढीकरण होतं की हा वा काय मजा आली, आता पुन्हा करूया बरं. तर म्हणजे ती कृती जी आहे ती त्या भावाला परिपुष्ट करत असते. कृती आणि भाव यांचा असा समन्वय असतो. म्हणून जर आपल्याला एखादा भाव आपल्यातला पुष्ट करायचा असेल तर त्याला कृतिरूप द्यावं लागतं. स्वामी अखंडानंदजी सांगतात की बघा, तुम्हाला आता मनात पूजेचा भाव आहे, भगवंताची भक्ती आहे. आता त्या भगवंताची भक्ती आहे तर तिला वाढवायचं कसं? तर आपल्या कृती आता त्याच्याशी जोडा. म्हणजे की आता तुम्ही एवी तेवी आपण स्वयंपाक करणार असतो, तर स्वयंपाक करताना असं चिंतन करायचं की हो हे मी परमेश्वरासाठी बनवत आहे, ही पाकक्रिया जी आहे ती परमेश्वरासाठी केली जात आहे. इतक्या सगळ्या लोकांमध्ये अवस्थित अशा परमेश्वराला हे अर्पण केलं जाणार आहे. जर असा बोध ठेवणं प्रत्यक्षात शक्य नसलं, आणणं कठीण आहे की सगळ्यांमध्ये परमेश्वर हे पुस्तकात वाचणं एक गोष्ट आहे,
पण वास्तविक जर असा भाव असला की आपण आता सगळं स्वयंपाक म्हणजे आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या इतर मित्रांसाठी, अमक्यासाठी तमक्यासाठी करणार आहोत, तर मग त्याच्यात तसा पूजेचा भाव येणं कठीण असतं. आणि म्हणून आपल्याकडे सांगितलं जातं की अगोदर जे आपण करतो त्याचा नैवेद्य दाखवा. म्हणजे तो स्वयंपाक जो आहे तो ह्या बोधानं होईल की आपण पूजा करतोय तो भगवंताला अर्पण केला जाणार आहे. म्हणजे आता त्या कृतीतून काय होईल की त्या बोधाचे बोध तो परिपुष्ट होईल. म्हणतात की आपलं मन भगवंतात लागत नाही, चला मग काय की भगवंतासाठी माळ करायला घ्या. माळ करता करता भगवंताचं चिंतन करा. रे ही माळ आता प्रभू तुमच्या ह्या प्रतिमेला, तुमच्या प्रतिमेवर आता मी चढवीन. त्याच्यातून आपलं चिंतन होईल. म्हणून लांब अशी मोठी पूजा का करतात अनेक ठिकाणी. ती मोठी पूजा अनेकांना वाटतं इतके उपचार करायची काय गरज आहे. मलाही वाटत असे, हे उगाच एवढं लांबड कशाला लावतात. ते लांबड लावण्याचा प्रश्न नाही आहे तिथे. ते लांब किंवा आखूड असा प्रश्न नाही आहे. तर आपण जितका वेळ ते करणार त्या कृतीतून जर तो जो पूजेचा भाव आहे तो परिपुष्ट करायला त्याच्यातून मदत मिळत असते. म्हणून म्हणतात की ह्या कृतीतून ही निष्ठा वाढत जाते. हे अगदी आपण प्रयोग करून बघू शकतो. आपल्या जीवनाचं अवलोकन करून बघू शकतो. आपल्यामध्ये आपण सगळेच बघा इथे तसे अनुभवी लोक आहेत. पुष्कळाने जीवन बरंचसं बघितलेलं आहे. किती ते आपण अगदी लहान नाही इथे की 2-4 वर्षच वय झालेलं आहे असं कोणी नाही आहे इथे. तर आपण बघू शकतो आपल्या जीवनाकडे की आपण ज्या गोष्टी घेऊन कृती केली कशा प्रकारे त्या कृतीमागचा भाव त्या कृतीतून पुष्ट होत गेला. म्हणून म्हटलेलं इथे कृती. बघा का बरं सांगतात की एखाद्या ह्याच्यामध्ये की तुम्ही ह्या आपल्या ह्या मठाबद्दल तुम्हाला भक्ती वाटते, उत्तम आहे, काम करा. येऊन काहीतरी काम करा. आता काही काम नसेल तर काहीतरी काम काढा. त्याच्यासाठी काम काढलं पाहिजे. काम आहे म्हणून करणं एक गोष्ट आहे, पण आता आपल्याला साधना करायची म्हणून काम केलं पाहिजे. एकदा त्या स्वामी यतीश्वरानंदांनी एका ठिकाणी म्हटलं की मी ते एकदा स्वामी ब्रह्मानंदांच्याकडे गेले आणि सांगू लागले की हे बघा खूप काम पडतं हो इकडे, किती काम. आणि त्याच्यामुळे हे काय साधना करायला आणखीन जो वेळ पाहिजे तेवढा काही मिळत नाही. खूप काम असतं. त्यांना उत्तर काय द्यावं. मला ते उत्तर फार आवडतं. ते म्हणाले अतिशय गंभीर होऊन की तू करू शकशील त्याच्यापेक्षा जास्त काम तुला देणं हे माझं काम आहे. म्हणजे तू अशी तक्रार करू नये की काही काम नव्हतं तुला, त्याच्यामुळे तुझं मन रिकामं राहिलं. म्हणून तुला काम दिलं पाहिजे, काम काहीतरी तयार केलं पाहिजे. सर्वगतानंदांनी आपल्या त्याच्या छान पुस्तकात लिहिलेलं आहे की यू विल बिकम परमहंस, यू विल बी ए परमहंस. स्वामी कल्याणानंदांचं वगैरे चरित्र लिहिलेलं आहे. ते एक तिथली छान आठवण सांगतात. त्या पुस्तकात आहे की नाही मला माहीत नाही, पण एक तिथे एक मुलगा येत असे आणि अशी भक्तिमान होता. आता त्याचा तो मला इथे तो थांबत असे तिकडे, कारण ते वाटत असे त्याला इथे थांबावं. पण आता काय करणार बरं. तर असं त्याला काही विशेष बुद्धीनी म्हणा किंवा शक्तीने काही विशेष त्याच्यामध्ये असं काम करण्याची काही पात्रता होती असं दिसत नव्हतं. तिथे एक हॉस्पिटल म्हणजे आहे, रुग्णालय होतं आहे अजूनही. आता काय थोडंसं छोटंसं मंदिर वगैरे ते काही हे होत असे. आता त्याला मग काय सर्वगतानंदाने तिथे त्याला सांगितलं, एक काम देतो तुला काम पाहिजे ना, एक काम देतो. तिथे त्यांची द्राक्ष होती. म्हणे ही द्राक्ष सोल. चांगली सोलता आहे. आता त्याच्यात काय झालं की तेवढा आता द्राक्ष ही आपण आता मंदिरात पूजेला तिकडे देणार आहे, तर ती द्राक्ष चांगल्या रीतीने सोल. आता त्या द्राक्षात काय सोलतात, सहज कोणी द्राक्ष सहसा काही सोलून खातबीत नाही. आणि द्राक्ष सोलत जा चांगली. रोज तिथे ती द्राक्ष येतील, ती द्राक्ष सोलायची आणि आपण मग ती ठाकूरांना अर्पण करू.
आता द्राक्ष सोलणं म्हणजे काय सोपं काम नाही. आता बराच वेळ लागतो एक एक द्राक्ष सोलायचं म्हणजे. तर तो मनुष्य आपला तिथे 3-4 तास द्राक्ष सोलत बसायचा. आता द्राक्ष सोलणं हे काम का तिथे त्याच्याजवळ दिलेलं आहे की ठीक आहे, आता तेवढा वेळ त्याचं त्या कामातून त्या भगवंताशी थोडासा योग जडेल. आपल्याला पुष्कळशी कामं बघा इथे या मठात कितीतरी मी बघतो, कितीतरी लोक कितीतरी प्रकारचं कार्य करतात. व्हॉलेंटियर्स किती आहेत, किती सुंदर रीतीने काम करतात. आणि असं दिसतं बघा की ह्या सगळ्यांच्या ह्या कामांमुळे ही संस्था किती छान वाढत आहे, किती मोठी होत आहे, किती लोकांना याचा लाभ होत आहे, किती सुंदर रीतीने सगळे कार्य सुरू आहेत. परंतु हा त्याचा अगदी तुलनात्मक दृष्टीने म्हणतो अगदी छोटा भाग झाला. काय होत आहे खरोखर, फार महत्वाची दुसरी गोष्ट होत आहे की त्यातून त्या व्यक्तीचा श्रीरामकृष्णांशी किंवा परमेश्वराशी संबंध जोडला जात आहे. ती निष्ठा तयार होत आहे. कृतीतून निष्ठा अशा रीतीने बनत असते. कृतीशिवाय बनत नाही असंही सांगतात इथे. नुसतंच कृतीनं बनते एवढं सांगून थांबत नाहीत. म्हणतात कृतीशिवाय होत नाही. म्हणून तू कृतीचं रहस्य जाण. आणि लगेच नारद म्हणतात, सांगा भगवान, मला सांगा कृती कशी होते. आणि मग ह्या उपनिषदातल्या ह्या भागाचं एक कन्क्लुजन, ह्याचा आता समारोपात्मक हा भाग सुरू होतो. सांगतात की बघ, तू काम करायला प्रवृत्त कशामुळे होतोस स्वाभाविकपणे, तर सुख लब्ध्वा यदा वै सुखम लभते अथ करोति न असुखम लब्ध्वा करोति सुखमेव लब्ध्वा करोति सुखम तु एव विजिज्ञासितव्यमिति. जी गोष्ट करताना किंवा जी गोष्ट केल्यामुळे सुख होईल असं वाटतं ती गोष्ट करायला मनुष्य प्रवृत्त होतो. आणि ज्याच्यातून सुख लाभणार नाही असं वाटतं ती गोष्ट करायला प्रवृत्त होत नाही. म्हणून कृती कशी, काय कृतीला प्रेरित करतं, तर कृतीला प्रेरित करतं हे सुख. मला इथनं सुख मिळेल की ह्या आशेनं मनुष्य ते करायला जातो. माहिती आहे त्याला की ह्या कृतीचा सुखाशी संबंध आहे, हे केलं तर मला सुख मिळेल. आणि म्हणून हे जे सुख आहे हे कृतीचं एक परिचालक अशी गोष्ट आहे. कृतीला परिचालित करणारं आहे हे सुख. म्हणून ते म्हणतात की सुख जाणून घे. तुला एकदा ह्या सुखाचं रहस्य कळलं की मग ते तुझी कृती त्याप्रमाणे होऊ लागेल. की ह्या ज्या गोष्टीत खरोखर सुख आहे ती गोष्ट मग तुझ्याकडनं अगदी स्वाभाविकपणे घडेल. ती गोष्ट काही सांगावी लागणार नाही. सांगावं लागतं कशासाठी, की आपल्याला त्या ह्याच्यातनं कल्पना नाही की तिथनं सुख मिळेल. म्हणून एकदा कळलं की तिथनं सुख मिळतं तर मग ती गोष्ट करा म्हणून सांगावं लागत नाही. जबरदस्ती कुठल्या गोष्टीची करावी लागते मनुष्याला, की बाबा केलं पाहिजे. तिथेही पुष्कळदा त्याला सुखाचं हे नाही, परंतु तुलनात्मक दृष्टीने नाही केलं तर दुःख होईल हे दाखवावं लागतं. धमकी वगैरे की करा नाहीतर मग मार बसेल, शिक्षा होईल, काहीतरी जे तुम्हाला नकोय असं काहीतरी होईल, काम करा नाहीतर नोकरी जाईल. नोकरी म्हणजे मोठी गोष्ट आहे ना. बघा किती सगळं नोकरीसाठी काय काय करतात लोक. एरवी पहाटे उठा म्हटलं तर कोण उठणार नाही. काल एक मुलगी भेटली, ती एरवी काय पहाटे उठत नसे, पण आता तिला ते नोकरी लागली आणि त्याच्यासाठी पहाटे उठावं लागतं, कारण लवकर जायचं असतं. आता कोणी सांगावं नाही लागत तिला की उठ झालं तर लवकर गेलं तर ते बरोबर. कारण नाही ते बरोबर गेली तर काय की उद्या सांगतील आता उद्यापासून काय येऊ नका झालं. तर ती भीती असल्यामुळे की आता हे आपोआपच आता ती कृती होत आहे. जर त्याच्यात सुखाचा संबंध नसता त्याच्याशी तर मग बघा हे कितीदा सांगितलं जातं की चला
पहाटे उठायची सवय लावा. त्याच्यामुळे तुमचं आणि त्यावेळेस उठून जर देवाचं नाव घेतलं किती तुमचं हे होईल. शांत वेळ असते त्यावेळेस काय तुम्हाला सहसा कोणी फोन करून हे करणार नाही. दरवाजा कोणी बेल कोणी वाजवणार नाही. काही अचानक काही कामं निर्माण होणार नाहीत. तर म्हणून तुम्ही लवकर पहाटे उठा. पण आपल्याला ह्याची जाणीव नसते की हे परमेश्वराचं नाव घेणं वगैरे ह्याच्यात मोठंसं सुख आहे असं काही वाटत नाही. तर म्हणून आपण नाना कारणं सांगून ते टाळतो. काय म्हणजे पहाटे उठलं ना काय सांगायचं. मी एक दोनदा करून बघितलं हो. मग सारखा दिवसभर असा झोपेचा भाव राहतो. काय कामं होत नाहीत. नाना कारणं सांगितली जातात. पहाटे उठलं ना की असं होतं हो म्हणून. काय इतक्या पहाटे उठणं आणि तुम्हाला काय म्हणजे मला रात्री लवकर झोप येत नाही आणि अभ्यासही बराच करावा लागतो. तर म्हणून काय की पहाटे उठण्याचं काय सांगू नका. बाकी दुसरं काय असेल तर सांगा. आता दुसरं काय असेल तर सांगायचं. तर दुसरं म्हणजे आणखीन कठीण गोष्ट झाली. एरवी जेव्हा सगळं शांत आहे, काही बाकीचा जो आहे काही गोंधळ नाही, त्यावेळेस आता चांगल्या रीतीने जप वगैरे करता येईल, ध्यान करता येईल. तेव्हाच करणार नाही हा मनुष्य, कारण कठीण आहे. आता इतर वेळेस कठीण नाही, अशक्यच आहे. इतर वेळेस काय करणार आहे आता. की मग किती प्रकारचे आता विचार येतील बघा. ते सांगतात याच्यात की एरवी आता वाटतं की चला आता आपण जप करायला बसू, वेळ आहे. जप करायला बसल्याबरोबर, ध्यान करायला बसल्याबरोबर अरे ही गोष्ट तुझी ती राहिली बरं, काय तुला करायचं होतं ना. आणि बघ आता ते त्या अमुक करण्याची शेवटची तारीख आहे, ते आता काम केलं पाहिजे. आणि ते तुला ते आवडतं ते तुझं ते सिनेमा त्या थिएटरात लागलेला आहे. ते तिकडे आता काय कायम राहणार नाही तो, तर तो बघायचे पण आता वाटल्यास बघून घे. आणखीन काय नसते त्या गोष्टी त्याच वेळेस आठवतील बघा. का? कारण त्या ज्या गोष्टीत सुख वाटत नाही, ज्याचा सुखाशी संबंध आपण लावू शकत नाही, ती गोष्ट मन करू जात नाही, करता येत नाही ती. तर म्हणून तिकडे मग पहिल्यांदा जबरदस्ती करावी लागते. कारण सुख प्राप्त त्याच्यात होईल अशी आपल्याला आशा वाटत नाही आणि म्हणून करण्याकडे प्रवृत्ती होत नाही. परंतु जबरदस्ती करून जर एकदा ते दिलं तर मग तिथे सुख वाटू लागतं आणि मग नंतर सांगण्याची गरज पडत नाही. जसं ते उदाहरण दिलं जातं की हे देवाचं नाव घ्या म्हटल्यावर आता सहजतेने काही घेतलं जात नाही, कारण त्या व्यक्तीला ते आवडत नाही आहे, त्याच्यातनं सुख वाटत नाही आहे. तर ह्याचा दृष्टांत दिला जातो की जेव्हा मनुष्याला कावीळ होते तर तेव्हा साखर काही गोड लागत नाही, कशी तरीच लागते आणि साखर खायची इच्छा होत नाही. ती गोड लागत नसले तर कोण खाणार, तर खायची इच्छा होत नाही. कसं तरी ते तुरट बिरट काहीतरी लागते, ती राखेसारखी. मला एकदा झालं होतं, अनुभव आहे मला की ते अशी काहीतरी चव येते आणि इच्छा होत नाही खायची. आता आयुर्वेदात त्या रोगावरती औषध आहे साखर. तर म्हणून काय केलं जातं आता त्याच्यासाठी, त्या रोग्याला जबरदस्तीनं साखर खायला सांगितली जाते. नाही औषध म्हणून खाल्ली पाहिजे. तुला आवडो न आवडो, आता औषध म्हणजे काय कोणी आवडीनं थोडंच खात आहे. ते औषध आता घ्यायचं म्हणून घेतलं जात आहे. तर ते औषध घे, साखर खा, औषध म्हणून साखर खा. जबरदस्ती करून आता तो कशी बशी साखर खातो, नियम करून होता चला दिवसातून 3 वेळा एक चमचा घेऊ बाबा कसं तरी. आणि अशा रीतीने साखर घेतली त्याने. आता साखर ती पोटात जात आहे, औषध आहे ते, या रोगाचं औषध आहे ते पोटात जात आहे, त्याचा परिणाम होत आहे. त्याचा परिणाम म्हणून हा जो कावीळीचा रोग आहे तो दूर होत आहे आणि तो दूर होण्याचा परिणाम म्हणून साखर गोड लागू लागली आहे. आता त्याला जबरदस्ती करावी लागेल का साखर खा म्हणून, बाबा फार खाऊ नकोस असं सांगावं लागेल. तर असा हा परिणाम होतो. म्हणून भगवन नामाची गोडी लागली की मग आता सांगावं लागत नाही, आता त्याच्यातला रस मिळालेला आहे. आता ते तुम्ही नका घेऊ म्हटलं तरी ते घेणारच आहेत.
म्हणून सुरुवातीला ही गोष्ट करावी लागते, दाखवावं लागतं की इथून सुखाची प्राप्ती होते. म्हणून आता सांगितलं की सुखाने जर सुख जिथनं मिळतं कळलं की ती गोष्ट आपण करणारच, आपली कृती तिथे वळणारच. कृतीतून निष्ठा येईल, निष्ठेतून श्रद्धा येईल. आता म्हणून हे सुख आता कसं समजायचं, कशात सुख आहे लक्षात कसं येईल. म्हणून नारद विचारतात, आता मला म्हणून सुखाबद्दल विशेष ज्ञान द्या बरं. सुखम भगो विजिज्ञासैती. सुख जे आहे ते त्याची मी विशेषपणे जिज्ञासा करतो, मला सुखाबद्दल जाणून घ्यायचंय. आणि मग हे आचार्य सांगतात, इथे सनत कुमार सांगतात, यो वै भूमा तत्सुखम न अल्पे सुखमस्ति भूमैव सुखम. जो म्हणजे भूमा अनंत आहे तेच सुख आहे. सांतात मर्यादित गोष्टीत सुख नाही, सीमित गोष्टीत सुख नाही. अनंत जे आहे तिथेच सुख आहे. हे फार महत्वाचं वाक्य आहे. आपण काय करीत असतो की शांत गोष्टी ज्या आहेत त्याच्यातनं सुख शोधायचा प्रयत्न करीत असतो, म्हणून ते मिळत नाही. हो, आपण सुख शोधण्याचा कमी प्रयत्न करतो का? कितीतरी आयुष्यभर प्रयत्न चालू असतो, असं केल्याने मिळेल, तसं केल्याने मिळेल. जिथे आहे तिथे सोडून बाकी सगळ्या ठिकाणी हुडकत असतो आणि म्हणून ते मिळत नाही. जिथे आहे तिथे हुडकलं तरच मिळेल की नाही, जिथे नाही तिथे हुडकत बसायचं. काय कसं मिळणार आहे? नाही मिळणार. कुठे आहे ते? अनंतात सुख आहे, अनंतच सुख आहे. अनंतात असं म्हटलं नाही आहे तर यो वै भूमा तत्सुखम. हे अनंत आहे तेच सुख आहे. आणि नंतर म्हणताना म्हणतात की भूमा न अल्पे सुखम असती. तिथे मात्र जे आहे ती सप्तमी विभक्ती केलेली आहे, जे अल्पात सुख नाही. असं भूमामध्ये सुख आहे असं म्हणायची गरज नाही. जो भूमा आहे ते सुख स्वरूप आहे, त्याच्यात सुख आहे असं नव्हे, तर तेच सुख स्वरूप आहे. परंतु अल्प जे आहे त्याच्यात म्हटलंय त्यांनी त्याच्याबद्दल त्याच्यात सुख नाही, कारण आपण त्याच्यातून ते घ्यायचा प्रयत्न करीत असतो. हे स्त्री मला सुख दे, हे पुरुषा मला सुख दे, हे बालका मला सुख दे, हे लाडू मला सुख दे. हे किती प्रकारची आपण सुखाची भीक ह्या शांत गोष्टींमध्ये मागत असतो की मला ह्याच्यातनं सुख थोडं थोडं दे. आता त्याच्यात नसतं, त्याच्यामुळे मिळणार नाही. बरं का बरं तिथे आहे असं वाटत असतं? तिथे परब्रह्माचं, या भूमाचं प्रतिबिंब तिथे आहे आणि म्हणून तिथे ते आहे असं वाटत असतं. आपण जसं बघत होतो आधी की ते मग तिथे हात आपटतो आरशावरती प्रतिबिंबातनं घ्यायला गेलं तर. मला एका भक्ताने नंतर सांगितलं की त्यांनी एक कुठला सिनेमा बघितला होता आणि तिथे ह्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसत होती अनेक त्या, आणि तो तिथे बघून तो त्याच्या बुक्की मारत होता, त्या जणू काय त्या माणसाला मारत आहे बुक्की, आणि त्याचे हात रक्तबंबाळ होऊन गेले. आणि त्या माणसा ज्याला मारायला जात होता त्याला काय झालं? काहीच झालं नाही. त्याला काही होणार नाही. तिथे नाहीच आहे तो, तिथे फक्त प्रतिबिंब आहे. तर तसं या नाना गोष्टी सगळीकडेच परब्रह्माचं प्रतिबिंब आहे आणि म्हणून तिथे सुख आहे असा आभास होतो, आहे असं वाटतं. जशी ती चिमणी आरशावरती टोचा मारते ना, घराघरात त्या खिडकीतनं शिरते, कुठे आरसा दिसला तर तिला वाटतं तिकडे दुसरी एक चिमणी बसली आहे आणि मग तिला भेटण्याच्या उद्देशाने जाते, जोरात आपटते तिकडे जाऊन. तर हे आपण ह्या नाना गोष्टींमध्ये सुख बघतो आणि वाटतं तिकडनं ते घेता येईल, परंतु ते घेता येत नाही. प्रयत्न करून 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 मनुष्य थकतो. आधी वाटत असतं की सुख मिळेल, जसं ती मागे मी तुम्हाला गोष्ट एकदा सांगितली होती, मला आठवतं. आमचे एक आचार्य सांगत असत ट्रेनिंग सेंटरमध्ये की बघा, तरुण असताना वाटतं आपल्याला मिळेलच मिळेलच मिळेलच, नक्की मला करता येईल. ते त्याचा दृष्टांत देतात की रेल्वेची गाडी असते ना, रेल्वे ट्रेन, तर ती जेव्हा वेगात जात असते, स्टेशन लांब असतं
तेव्हा एक प्रकारचा आवाज येत असतो, झुक 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 असा आवाज येतो. आणि जेव्हा स्टेशन जवळ येतं तर तेव्हा आता ते ब्रेक दाबतात की आता थांबायचं आहे. ते याचा इंधनाचा पुरवठा एकदम थांबून जातो, कमी होतो आणि मग गाडीचा आवाज बदलतो बघा. धुक 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 असा आवाज येतो, नाही तर झुक 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 आवाज येत असतो. तर म्हणतात की जेव्हा वय लहान आहे, वाटतं आपण पुष्कळ काय काय करू शकू, तेव्हा ती गाडी, आता हे इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे त्याने, ती गाडी जणू म्हणत असते, हा मनुष्य तर युवक जणू म्हणत असतो, आय थिंक आय कॅन, आय थिंक आय कॅन, आय थिंक आय कॅन, आय थिंक आय कॅन. गाडी जात असते, जोरात जात असते. आता काय की कृतांत कटका मलज्वर दिसू लागली. आणि आता सगळ्या ज्या गोष्टींबद्दल आशा बाळगली होती, सगळे निराश झालेलं आहे, कुठून काही मिळत नाही आहे. तडाखे जीवनात भरपूर खाल्लेले आहेत आणि त्याच्यामुळे आता हे आपल्याला दिसतं की हे वृद्धत्वाच्या अवस्थेमध्ये म्हणून ते मनुष्य उगाच गत जीवनाचे गोडवे गात असतो, कारण समोर काही विशेष नाही आता करण्यासारखं. तर मग आमच्या काळी तिथे पूर्वी असं होतं आणि मी येऊ केलं आणि तेव्हा केलं वगैरे. ते का बरं, ते स्वाभाविक गोष्ट आहे ती, कारण आता ते पुढे काही त्याला भविष्य दिसत नाही आहे की आता आणखीन मी काही करू शकेन असं वाटत नाही आहे. अनेक प्रकार केले आणि अनेक तडाखे तेवढे खाल्ले. स्वामी विवेकानंद म्हणतात की हे वृद्धत्व म्हणजे काय आहे, तर भंगलेल्या स्वप्नांचा खच आहे. ज्ञानयोगामध्ये फार अतिशय तीव्र असं विधान आहे की ही एक अवस्था काय आहे, तर भंगलेल्या स्वप्नांचा खच आहे. आणि प्रत्येक जण तिथपर्यंत जर जगला तर वृद्ध होणार असतो. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाबद्दलच हे विधान आहे, समजून घ्या. असं नाही की कोणाला तरी काही टोमणा मारायच्या उद्देशाने केलंय, असं नाही. आता त्याला दिसतं, आता म्हणून ती गाडी आय थिंक आय कॅन, आय थिंक आय कॅन, आय थिंक आय कॅन, आय थिंक आय कॅन येऊ लागतो. आय थॉट आय कुड, आय थॉट आय कुड, आय थॉट आय कुड, असा आवाज येऊ लागतो. तर म्हणून का बरं, कारण सुखाचा शोध जिथे घ्यायला पाहिजे होता तिथे घेतला नाही आहे, जिथे नाही तिथेच घेत गेलेलो आहे. म्हणून हे सांगितलं जात आहे इथे सनत कुमारांकडनं, या श्रेष्ठ आचार्याकडनं सांगितलं जात आहे की बघा, अनंत सुख आहे, अल्पात सुख नाही. कितीही मोठं असलं पण अनंत नसलं तर ते अल्पच आहे ना, संपणारच आहे, थोडंसंच आहे ते. काय किती जरी मोठं असलं तरी त्याच्यापेक्षा मोठं दिसतंच त्याच्यानंतर, आणि म्हणून ते त्या दृष्टीने बघितलं तर अल्पच आहे. म्हणून अनंतच सुख स्वरूप आहे, न अल्पे सुखमस्ती. हे आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती कोरून ठेवायला पाहिजे की म्हणून ह्या शांत गोष्टीतनं कधीही आपण सुखाची आशा करायला नको. ही गोष्ट समजणं कठीण आहे. वाटतं की अरे हे सुख आहेच नाही इथे, हे काय दिसतंय माझ्या समोर, हा पेढा दिसतोय ना, घेतला की सुखच आहे. सुख नाही का, थोडं असेल ठीक आहे, परंतु 2 पेढ्यात डबल असेल ना मग. जर इतकंही आपल्याला कळत नाही हो की जर त्या पेढ्यामध्ये सुख असतं तर एकाच्या ऐवजी 4 पेढे खाल्ल्याने चौपट मिळायला पाहिजे होतं की नाही. पण एक खातो आपण, वा चांगला आहे, छान आहे म्हणतो, दुसरा नाही पुरे झालं हो म्हणतो, कसा बसा खाल्ला तर मग आणखीन काय खायची इच्छा होते का, तो सुखस्वरूप वाटतो का, त्याला आता सुखस्वरूप नाही म्हणता येत तिथे. तो त्याच्यातनं आता सुख मिळू शकत नाही आहे, कारण तिथे मुळातच नव्हतं, तिथे सुख नव्हतं. तिथनं कसं मिळेल तुम्हाला ते? तुम्हाला जेव्हाही तो पेढा खाताना सुद्धा जो सुरुवातीला सुखाचा अनुभव आला, थोडंसं आपण विश्लेषण करून बघितलं तर ते सुख आपल्याला तिथे पेढ्यात जाणवलेलं नाहीये बघा, ते सुख आतमध्येच जाणवलंय की नाही. बघा ना, थोडं आपण जर निरीक्षण केलं तर दिसेल, पेढा खातोय, बरा लागत आहे, चांगला लागत आहे, परंतु त्यातलं जे सुख आहे ते त्या पेढ्यात जाणवतं की आपल्या आतमध्ये जाणवतं.
ते आपल्या आतमध्ये जाणवतं. कारण ते तिथंच आहे म्हणून तिथंच जाणवणार ना. ते उगाचच आपल्याला वाटतं ते पेढ्यात आहे म्हणून, आणि म्हणून ते पेढ्याकडे दृष्टी गेली, इथली दृष्टी संपली, पेढ्याकडे गेली की आता तिथनं सुख मिळणं बंद होऊन जातं. आशा खूप असते की इथनं मिळेल, इथनं मिळेल, आणि ती एखादी गोष्ट आपण त्याच्यासाठी खूप म्हणतो, चला की आता ही मुलगी मिळाली मला, तिच्याशी आता जमलं एकदाच की मग आता सुखाला काय की काही आता अंत राहणार नाही. पण आता ते मिळेपर्यंतच हे असं वाटत असतं. त्याच्यानंतर मग एकदम हे बदलून जातं. तिथे प्रॉव्हिडन्स मध्ये एक मुलगी खूप हे करत असे की वा हे एकदा जमलं माझं की मग म्हणे ते काय त्याच्याशिवाय मी काही जगू शकत नाही म्हणे. मग काही दिवस गेले, झाले, जगू शकत नाही. आता त्याच्याशिवाय न जगू शकणारी त्याच्याबरोबर जगू शकत नाही म्हणते. तर असं का होतं बरं? हे असं व्हायचं काय कारण आहे इथे? कारण तिथे सुखाची अपेक्षा अशा ठिकाणून केली जाते की जिथे ते मुळात नाही आहे, आणि म्हणून असं होत आहे. भूमा एव सुखम नाल्पे सुखमस्ती. मी आजही प्रार्थना करतो की मला थोडासा जास्ती वेळ महाराजांनी द्यावा. तर हे म्हणून भूमा एव विजिज्ञासितव्य, ह्या भूमाचंच विशेष रूपाने ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे की हे अनंत काय आहे बरं. हे अनंत आपल्या त्याच्यामध्ये सगळ्याचाच अंतर्भाव होतो. तिथे आता विशेषत्व कुठलंच राहिलेलं नाही. काय मग हे त्यांनी जेव्हा सनत कुमारांना नारदाने विचारलं, मला हे आता भूमा समजावून सांगा बरं, आणि मग त्यांनी सांगितलं की बघ हा भूमा कसा आहे, काय आहे भूमा. यत्र न अन्यत पश्यति न अन्यत शृणोति न अन्यत विजानाति स भूमा. जिथे दुसरं म्हणून काही राहत नाही, न अन्यत पश्यति, दुसरं काही बघितलं जात नाही, दुसरं काही ऐकलं जात नाही, दुसरं काही जाणलं जात नाही, जिथे मी आणि तू असा भेद उरत नाही, जिथे ज्ञाता ज्ञेय असा भेद राहत नाही, अन्य नावाचं काही राहतच नाही, ते आहे भूमा. तिथे सीमारेषा नाहीत. आणि म्हणतात ह्याच्या विपरीत यत्र अन्यत पश्यति अन्यत शृणोति अन्यत विजानाति तद अल्पम. मग आपण समस्त हे विश्वब्रह्मांड देखील मी बघतोय असं म्हणून बघत असो, ते विश्वब्रह्मांडही सकाळी सांगितल्याप्रमाणे अहो ते तुमच्या मेंदूतच आहे, अल्प आहे, ते काय विशेष मोठं नाही, ते अल्पच आहे. ते कितीही मोठं वाटत असलं तरी सुद्धा अल्पच आहे. जे बघत आहात तुम्ही माझ्यापेक्षा अन्य असं, म्हणजे मी बघणारा ते बघितलं जाणारं, मी जाणणारा ते जाणलं जाणारं, ते सगळंच काय आहे, अल्प आहे. आणि अल्प आहे म्हणून तिथे सुख नाही. हे भूमाच फक्त सुख आहे, अल्पात सुख नाही. आणि म्हणून तिथे सांगितलेलं आहे की यो वै भूमा तद अमृतम अथ यद अल्पम तद मर्त्यम. जे भूमा आहे तेच अमृत आहे, त्याचाच विनाश होत नाही, तेच एकमेव अस्तित्व स्वरूप आहे. बाकी गोष्टींमध्ये अस्तित्व हे प्रतिबिंबित आहे, त्याच्यामुळे ते येतं आणि जातं. त्या गोष्टी मर्त्य आहेत, त्या गोष्टी मर्त्य आहेत. परंतु भूमा त्याला काही जन्म नाही आणि म्हणून त्याचा मृत्यूही नाही, ते सत्य आहे. आणि तिथल्या तिथे जे सत्य ते सत्स्वरूप असल्यामुळे त्या सत्याचा अपलाप होत नाही. जस्ट एक उदाहरण म्हणून सांगतो की बघा कशात काही गोष्टीत तुम्ही मीठ टाकलेलं आहे आणि मग ते तुम्ही टाकलेलं आहे मीठ तिथे, तर ते कदाचित तुम्हाला धुवून काढता येईल तिथनं, की ते खारट झालेलं आहे भाजीचा किंवा आणखीन कशाचा खारटपणा, ठीक आहे तो आपण जरा ते पाणी बिणी लावून काढून टाकलं तर ते खारटपणा त्याचा कमी होईल. पण मिठाचा खारटपणा कसा काय कमी करणार तुम्ही?
कारण मिठात खारटपणा जो आलेला आहे तो मिठाचं स्वरूपच ते असल्यामुळे आलेला आहे. मिठात काही दुसरं काहीतरी टाकून त्याला खारट बनवलेलं नाही आहे. उलट दुसरं काही खारट करण्यासाठी त्याच्यात मीठ टाकलं जात आहे. मिठाचा जो खारटपणा आहे तो त्याचा स्वभाव आहे. तो त्याची तिथनं विच्युती होत नाही, तो तिथनं जात नाही कधी. तसंच भूमा हा हे सत स्वरूप आहे. तिथलं सत, तिथलं अस्तित्व कधी जात नाही. ते त्याचं स्वरूप असल्यामुळे जसा मिठाचा खारटपणा धुवून काढून टाकता येत नाही, तसंच ह्या अनंताचं अस्तित्व, भूमाचं अस्तित्व हे कधी जाऊ शकत नाही. याच्या उलट हे जे अल्प आहे ते आहे असं वाटतं तेव्हाही खरोखर ते अस्तित्वात नसतंच, आणि म्हणून ते मर्त्य आहे. ते तेव्हाही अस्तित्वात नसतं. हे कठोपनिषदात फार छान सांगितलेलं आहे की त्याला म्हटलेलं आहे की जो इथे असं नानात्व बघतो तो जीवनाकडून मृत्यूकडे जातो असं नाही म्हटलेलं आहे, तो मृत्यूकडून मृत्यूकडे जातो. ती अशी व्यक्ती मृत्यूकडून मृत्यूकडे जात असते. तर मग असा विचार येतो, आता हे छान, आता मग हे जे आतापर्यंत जसं हे पायरी पायरीने जात होतो, आता ह्याच्या पुढची पायरी सांगा बरं. शिष्य नारद विचारतो की स भगवा कस्मिन प्रतिष्ठित आहे ती, हे अनंत हा भूमा कशात प्रतिष्ठित आहे सांगा बरं. आणि एक जे उत्तर इथे येतं अतिशय काव्यपूर्ण आणि याच्याबद्दलचं सत्य अभिव्यक्त करणारं, आपल्या हृदयाला भिडणारं असं उत्तर दिलं जात आहे. इथे म्हणतात स्वे महिमनी, ते स्वतःच्याच महिम्यात प्रतिष्ठित आहे. त्याचं आणखीन काही दुसरी प्रतिष्ठा नाही, त्याचं आणखीन काही दुसरं कारण नाही, ते आणखीन कशातून तरी येतं असं नाही, ते स्वतःच्या महिम्यात प्रतिष्ठित आहे. पण असं सांगता सांगताच सनत कुमारांची जणू काही जीभ अडखळली. कारण ते प्रतिष्ठित आहे स्वतःच, म्हणजे त्याच्यात सुद्धा काहीतरी येतात, दोन सारखे वाटू लागले ना सांगता सांगताच. म्हणून ते म्हणतात की यदि वा न महिमने ती, ते कशात न महिमने कशात प्रतिष्ठित आहे हे सांगता जात नाही. की आपल्या महिम्यात सुद्धा ते प्रतिष्ठित आहे असं म्हणता येत नाही. कुठल्याच शब्दातून ते व्यक्त करता येत नाही. त्याला ते आहे असं एखादी विशिष्टता दाखवून आहे असं सांगता येत नाही. आणि म्हणून त्याला ते हे सापेक्ष सत आणि असत याच्या पलीकडची ही स्थिती आहे सांगितलेली आहे. म्हणून म्हणतात की बघा ते सगळीकडे आहे. सएव अधस्तात, स उपरिष्टात, स पश्चात, स पुरस्तात्, स दक्षिणतः, स उत्तरतः, स एवेदं सर्वम् इति अथ अहंकारादेशः एव, अहंकारादेश एव, अहम एव अधस्तात्, अहम उपरिष्टात्, अहम पश्चात, अहम पुरस्तात्. आता म्हणतात की बघा हा जो भूमा आहे हा वरती आहे, हा खाली आहे, हा पूर्वेला आहे, हा पश्चिमेला आहे, हा उत्तरेला आहे, हा दक्षिणेला आहे, हा सगळीकडे आहे. आणि आता तीच गोष्ट आधीची जी सांगितलेली आहे, हा सगळीकडे आहे म्हणजे हा तू सुद्धा तेच आहेस ना. आता म्हणून म्हण की मी वर आहे, मी खाली आहे, मी पूर्वेला आहे, मी पश्चिमेला आहे, मी दक्षिणेला, उत्तरेला, सर्वत्र मीच विद्यमान आहे. हा भाव जो आहे ह्या बोधात मग आपल्याला याची शांती मिळत असते. हाचा जो मूळ प्रश्न होता की शोकाच्या पार कसं जाता येईल, तर ह्याच बोधाला शोकाच्या पार म्हणता येतं. एरवी शोकाच्या पार कोणी जात नाही. शोकाची रूप बदलतात, एक प्रकारचा शोक जाऊन दुसऱ्या प्रकारचा येतो, परंतु शोकाच्या पलीकडे इथेच जाता येतं. मी सर्वत्र आहे. ही गोष्ट बघा पटणं, बौद्धिक दृष्ट्या समजून घेणं काही फार कठीण आहे असं नव्हे, परंतु याच्यावरती सतत चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. पुढच्या याच्यात मंत्रात सांगतात की बघा
म्हणून आता ह्या म्हणतात की आत्मा म्हणूनच या भूमाचा निर्देश केलेला आहे की हा आत्माच सर्वत्र आहे. आणि असं जो बघतो ते असं जो बघतो, असं जो मनन करतो, असं जो जाणतो, ती व्यक्ती आता कशी होते? आनंदाने. कारण तेच सुख आहे. आता ते आनंद स्वरूप होऊन जाते. आता त्याला क्रीडेसाठी दुसरा विषय नाही, जरूर नाही. मुंडक उपनिषदातही हे शब्द आलेले आहेत. आत्मक्रीड, आत्मरती, आत्मक्रीड, आत्ममिथुन, आत्मानंद स स्वराट भवती. तस्य सर्वेषु लोकेषु कामचारो भवती. अथ ये अन्यथा. म्हणतात की इथे जीवन अशा रीतीने कृतार्थ होऊन जातं. काही आता मिळवायचं काय राहिलं? आनंद स्वरूप झालेला आहे. दुसरीकडनं आनंदाची अपेक्षा नाही आहे. क्रीडन, रती हे सगळं इथे आता आत्म्याशीच होत आहे. म्हणून बघा की या स्थितीमध्ये आता या व्यक्तीला आणखी काही आवश्यक नाही. आणि हे जर जाणलं नाही तर म्हणतात क्षय्य लोका भवंती. आणि ती अशी व्यक्ती मग अकामचारो भवती. त्याला कधीच तृप्ती मिळत नाही. त्याच्यात कामना असतात पण त्या कामनांच्या तृप्तीचं साधन मात्र लाभत नाही. सदैव अतृप्ती असा मग असं हे जीवन होऊन जातं. म्हणून इथे सांगितलेलं आहे की ह्याचंच ध्यान केलं पाहिजे. आपल्या अनंत स्वरूपाचं ध्यान केलं पाहिजे. तर तिथे आपल्याला मग याची प्राप्ती होते. म्हणूनच श्रीरामकृष्ण म्हणतात, पुन्हा पुन्हा सांगतात की ईश्वर प्राप्ती हेच मनुष्य जीवनाचं एकमेव लक्ष्य आहे. हे प्रकरण इथे जवळजवळ समाप्त झालेलं आहे. त्यातला एक भाग मला आणखीन एक भाग त्यातला घ्यायचा आहे. 26वा जो हे आहे खंड ह्याच्यातला. परंतु मी तो आत्ता घेणार नाही. आत्ता त्याची चर्चा करणार नाही. उद्याही त्याची चर्चा करणार नाही. परवाच्या दिवशी ह्या सत्राची परिसमाप्ती त्यावेळेस मी तो मंत्र चर्चेसाठी घेईन. कारण मला वाटतं की त्यात ह्या सर्व साधनांची परिसमाप्ती सांगण्यात येते. तर आपण ती गोष्ट तेव्हा बघण्याचा प्रयत्न करूया. उद्या या साधनेला उपयुक्त असं एक फार सुंदर आख्यान छांदोग्य उपनिषदातलं आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. ते आहे इंद्र विरोचन या दोघांच्याकडनं प्रजापतीकडनं या आत्म्याचं मिळणारं ज्ञान. दोघं प्रजापतीकडे जातात. त्याच्यासाठी साधना करतात, कष्ट करायला तयार होतात. आत्म्याचं ज्ञान मिळालं पाहिजे म्हणून. कशा रीतीने आता आत्म्याचं ज्ञान मनुष्याला मिळत असतं ह्याची फार सुंदर चर्चा त्या प्रकरणात येणार आहे. तर उद्या सकाळी 8 ते 9 आणि संध्याकाळी 7 ते 8 ह्या वेळामध्ये निदान सुरुवातीचं म्हणजे 8 ही वेळ तरी पक्की आहे. 9ला संपेल की नाही आपण ते बघू इकडे जरा थोडं पुढे मागे. आणि तसंच 7 ते 8 संध्याकाळी. 8ला संपेल अशी काही गॅरंटी नाही. थोडं इकडे तिकडे होऊ शकेल. तर आपण हे प्रकरण ते बघण्याचा प्रयत्न करूया. आता शांती मंत्र म्हणून मी आजचं प्रवचन संपवतो. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमेन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु. तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.